विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आज आपण मुख्यत्वे बघणार आहोत की महावितरणचे जे काही आता एक्झाम डेट्स आलेले आहे किंवा एक्झाम फायनलाइज केलेले आहे, डेट फायनलाइज केलेला आहे, महावितरणने ऑफिशियली अनाउन्समेंट केलेलं आहे। कालच्याच तारखेला आपण एक व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे त्याबद्दल जे काही डेट्स आहे त्यामध्ये अकाउंट असिस्टंट, ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या पोस्टसाठी साधारण 5 पोस्टसाठी इथे एक्झाम कंडक्ट होणार आहे ऑक्टोबरमध्ये। बाकी विद्युत सहाय्यकचं जे काय आहे त्याच्या मागे पुढे नंतर होईलच। तर मुख्यत्वे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, जेई आणि एई म्हणजे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी, जे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कसं आहे की जे आपल्याशी बरेच वर्षापासून कनेक्टेड आहे, 2-3 वर्षापासून कनेक्टेड आहे। आपण महाट्रान्सकोला कव्हर केलेला आहे, मागच्या जे पहिली भरती झाली त्यानंतर महाजनको आणि त्यानंतर मधल्या पिरियडमध्ये जे काही भरती झाल्या ते आपण कंडक्ट केलेलं आहे किंवा कव्हर केलेले आहे। आता महापारेषणचं सुद्धा आपण वाट बघतो आहोत एक्झामची, परंतु आता महावितरणचं जे काही प्रोसेस सुरू होती मागच्या 7-8 महिन्यापासून त्यामध्ये आता फायनली त्यांनी एक्झाम कंडक्ट केलेली आहे। अतिशय चांगली आणि गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांसाठी की फायनली एक्झाम होते आहे, कारण इलेक्शनचा पिरियड होता त्यामुळे आपल्याला असं अपेक्षित होतं की ते इलेक्शन नंतरच सगळं करतील, परंतु त्यांनी आधी एक्झाम कंडक्ट केली। त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आहे। फॉर एक्झाम्पल जेई आणि एई म्हणजे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी एई आणि डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी, त्याला आपण जेई म्हणतो, म्हणजे प्रोफेशनरी पिरियडमध्ये ट्रेनी म्हणून म्हणतो आणि 1 वर्षानंतर ते डिप्लोमा जे झालेले असतात इलेक्ट्रिकल सिव्हिल ते जेई म्हणून जॉईन होतात आणि जॉईन केल्या जाते त्यांना, आणि जे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी असतात त्यांना एई म्हणून जॉईन केल्या जाते किंवा ते कन्फर्म होतं असं म्हणू शकतो आपण। हा 1 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड असतो, ठीक आहे। त्यानंतर त्यांना फुल स्केल लागू पडते 1 वर्षानंतर, जी काही स्केल असेल ती फायनलाइज तुमचं जे सॅलरी असते, टोटल सॅलरी असते ती लागू पडते। त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे आपण बघणार आहोत मित्रांनो की पेपरचा पॅटर्न हा ॲक्च्युली कसा आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बरीचशी माहिती आहे, परंतु जे विद्यार्थी आता 1-2 महिन्यामध्ये आपल्याशी कनेक्ट झाले आहे किंवा ज्यांना माहिती मिळालेली आहे किंवा ज्यांनी आता फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी आपण बेसिकपासून माहिती सांगणार आहे, प्लस काही महत्त्वाचे पॉईंट्स असे सांगणार आहे की जे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही, आणि प्लस प्रिपरेशन रिलेटेड थोडंफार आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। तर मुख्यत्वे त्यामध्ये कट ऑफचा जो भाग आहे 18-19 मध्ये जे काही जेई आणि एईचा कट ऑफ होता त्याबद्दल बोलणार आहे। त्यानंतर प्रिव्हियस पेपरचे कसे काय झाले किंवा त्याचा पॅटर्न काय होता, त्याच्यामध्ये कुठले महत्त्वाचे टॉपिक्स होते ते सुद्धा आपण इथं सांगणार आहे किंवा आपण त्याबद्दल थोडं बोलणार आहे। जे काही गेट रिलेटेड बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोडं कन्फ्युजन आहे ते सुद्धा आपण बोलणार आहे इथे आजच्या व्हिडिओमध्ये। जर इंजिनिअरिंग झालेलं ते विद्यार्थी बरेचसे हुशार आहेत, त्यांना सगळं माहिती आहे, परंतु जे जेईचे विद्यार्थी आहेत किंवा जे डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत किंवा एईसाठी जे प्रिपरेशन करत आहेत, जे आता फ्रेशमध्ये आपल्याशी कनेक्टेड झाले आहेत, त्यांना सगळं झिरोपासून सांगावं लागतं। त्यामुळे सांगतो की आता हे जे गेटचं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की सर गेट क्वालिफाईड पाहिजे किंवा गेट कंपल्सरी पाहिजे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्यामुळे फॉर्मसुद्धा भरलेलं नाही आहे। तर आधी त्यांनी गेट जे आहे ते 100% कंपल्सरी सांगितलेलं होतं, परंतु नंतर काही चेंजेस करून त्यामध्ये त्यांनी फक्त 10% वेटेज त्यांना जास्त मिळणार आहे। 10% वेटेज हे जास्त मिळणार आहे जे गेट क्वालिफाईड आहे त्यांना, फक्त गेट पास होऊन चालत नाही, गेट क्वालिफाईड पाहिजे त्यांना, ठीक आहे। आणि त्यानुसार त्यांचं 10% त्यांना मिळणार आहे। त्यांचा जो स्कोर आहे गेटचा, ज्या विद्यार्थ्यांचं बी झालेलं आहे इलेक्ट्रिकल सिव्हिल जे काही असेल ते, आणि त्यांनी नंतर गेट क्वालिफाय केलेलं असेल आणि त्यांचा स्कोअर चांगला आला असेल तर मग त्यांना 10 आउट ऑफ 10 जे मार्क्स आहे ते त्यांना मिळणार आहे। बाकीचे जे विद्यार्थी आहेत ते 90% मध्ये येतात, म्हणजे ज्यांचं गेटच झालेलं नाही आहे किंवा ज्यांनी क्वालिफायच केलेलं नाही किंवा एक्झाम दिलीच नाही आहे ते सुद्धा इथे फॉर्म भरू शकत होते आणि ते सुद्धा इथे एक्झाम देऊ शकतात, त्यांचंसुद्धा सिलेक्शन होणारच आहे, परंतु त्यांना 90% मध्ये होईल आणि ते बाकीचे 100% मध्ये होईल, म्हणजे 10% त्यांना वेटेज जास्त मिळेल। एईसाठी आहे किंवा ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनीसाठी आहे, ते डिप्लोमासाठी किंवा जेईसाठी किंवा डिप्लोमा इंजिनियर ट्रेनीसाठी किंवा अकाउंट असिस्टंटसाठी बाकी कुठल्याच पोस्टसाठी इथे राहत नाही। हे सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की सर ते कोणासाठी आहे, तर गेट फक्त एईच्या पोस्टसाठी आहे किंवा ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी या पोस्टसाठी आहे। हा पहिला पॉईंट। दुसरा पॉईंट कट ऑफबद्दल तुम्हाला सांगतो। कट ऑफ रिलेटेड बरीचशी इन्फॉर्मेशन बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असेल नसेल मी तुम्हाला आज सांगायचा प्रयत्न करतो इथे की कट ऑफचा विचार पहिली गोष्ट करू नका। बऱ्याचशा विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट आहे की जर सर महापारेषणचं आम्हाला कळलेलं आहे, तुम्ही सांगितलेलं आहे किंवा आम्हाला माहिती मिळालेली आहे टेलिग्रामवरून विद्यार्थ्यांना की महापारेषणसाठी कोणत्या पोस्टसाठी किती फॉर्म आले, तसे वितरणचे किती आहे। फॉर्म किती आले तरी आपल्यासाठी एक पोस्ट आपल्याला पाहिजे असते, त्यानुसार तुमचा अभ्यास असला पाहिजे। आणि बाकी कट ऑफ जो आहे ते कट ऑफचा सुद्धा विचार करायला नको, कारण की कट ऑफ आणि हे ज्या गोष्टी आहेत हे एक्झामच्या नंतरच्या गोष्टी आहेत। पेपर झाल्यानंतर तो जो कट ऑफ आहे किंवा नंबर ऑफ वॅकन्सी किती आहे, त्याला अप्लिकेशन्स किती आले त्या वॅकन्सीला, त्याच्यानंतर पेपरचं टफनेस काय होतं, पेपर इझी होता की टफ होता, या सगळ्या गोष्टीवर
कट ऑफ अवलंबून असतो. त्यामुळे कट ऑफचा आता काहीही बोलणं हे कठीण आहे. एवढंच आहे की मी तुम्हाला थोडंफार 18-19चा कट ऑफबद्दल थोडंफार इथे माहिती देऊ शकतो. 2018मध्ये जे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग जेईचं झालं होतं, हे इलेक्ट्रिकलबद्दल बोलतो आहे बरं, सिव्हिलचा इथे काही संबंध नाही आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा जेईच्या ज्या वॅकन्सी आहे 2018च्या 338 आहे. या माझ्या माहितीप्रमाणे जे काही माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार 338 वॅकन्सी होत्या जेईच्या. ओपनसाठी म्हणजे तुम्हाला आता मी फास्टमध्ये सांगतो, जे फायनल कट ऑफ आहे आणि वेटिंग लिस्ट आहे. ओपनसाठी फायनल कट ऑफ म्हणजे सिलेक्शन लिस्टचा तो आहे 66%, 100पैकी कन्वर्ट होऊन 66मध्ये जातात. ठीक आहे. वेटिंग लिस्टचा आहे 60.46, त्यानंतर OBCचा आहे 64 आणि वेटिंगचा आहे 62. त्यानंतर SBCचा 59, वेटिंगचा सुद्धा 59. NTDचा आहे 59, 55 वेटिंगचा आहे आणि NTCचा आहे 60% आणि NTCचं वेटिंग आहे 56%. ठीक आहे. 2018चं नंबर ऑफ वॅकन्सीवरही सगळं डिपेंड असतं, वॅकन्सी जास्त होत्या त्याच्यामुळे आता कट ऑफ जास्त लागेल. नंतर NTBचं आहे 58, 57 वेटिंग आहे. त्यानंतर VJAचं आहे 58, 56 वेटिंग आहे. STचं आहे 40. बघा ST कॅटेगरी सगळ्यात लो आलेली आहे त्यावेळेस, किंवा ST कॅटेगरी ही लोच येते. ST कॅटेगरीमध्ये 40%वरच कट ऑफ आलेला आहे फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये जे आहे ते, आणि 37वर आलेलं आहे वेटिंग लिस्टचा. आणि SCसाठी 59% आहे फायनल सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट आहे 57. हे झालं 2018चं. आता बघा EE 2018चं जे आहे त्याच्यामध्ये 63 वॅकन्सी होत्या. वॅकन्सी कमी होत्या, आता वॅकन्सी जास्त आहे, त्याच्यामुळे कट ऑफमध्ये फरक पडू शकतो थोडाफार. ठीक आहे. हे फक्त तुम्हाला एक फिगर आहे, तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न. याच्यामध्ये वॅकन्सी बऱ्याच कॅटेगरीच्या नव्हत्या, त्यामुळे कसं आहे की इथे बघा EE डिस्कॉमचं 2018 त्यामध्ये STसाठी जे अवेलेबल आहे तेच सांगतो. STसाठी कट ऑफ आलेला आहे सिलेक्शन लिस्टचा 49, वेटिंग लिस्टचा 47. म्हणजे जी काही वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट लागते पहिली त्याचं हे कट ऑफ आहे. VJAचं आहे 54, VJA वेटिंग लिस्ट आहे 54. त्यानंतर बघा NTDचं आहे 56, 56 वेटिंग. SBC 56, 55 वेटिंग. OBC फायनल सिलेक्शन 60 आणि OBCचं फायनल सिलेक्शन 58. बाकी कॅटेगरीसाठी वॅकन्सी नव्हते. 2019चा जेईचा कट ऑफ आपल्याकडे आहे. जेईसाठी म्हणजे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंगसाठी त्यामध्ये 327 पोस्ट होत्या जेईसाठी 2019चं. त्याच्यामध्ये कट ऑफ बघा, कट ऑफमध्ये बघा ओपनसाठी 66, वेटिंग लिस्ट 60. त्यानंतर EWS 56, वेटिंग लिस्ट 51. SEBC 61, 57 वेटिंग. OBC 63, 58 वेटिंग. त्यानंतर SBC 66, 59 वेटिंग. NTD 65, 57 वेटिंग. NTC 66, 58 वेटिंग. वेटिंगचे कॅन्डिडेट्सचे जे आहे तो लो आलेला आहे. त्यानंतर VJA 61, 58 वेटिंग. ST कॅटेगरी 44, 39 वेटिंग, लक्षात घ्या. त्यानंतर SC कॅटेगरी 57, 54 वेटिंग. तर असा हा कट ऑफ आहे मित्रांनो. ज्यांच्या लक्षात आला नसेल त्यांनी परत रिपीट हा व्हिडिओ बघू शकता. मी तुम्हाला प्रत्येकाचा सांगायचा प्रयत्न केला, 18-19 आणि जेईचे 2 वेळा सांगितलेलं आहे. बघा मित्रांनो, EEसाठी म्हणजे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंगसाठी तुम्हाला 150 मार्काचा पेपर सॉल्व करावा लागतो. ते कन्वर्ट होतात 100मध्ये, म्हणजे 100%मध्ये. जे काही तुम्हाला कट ऑफ सांगितलं तो 100%चा आहे, किंवा 100पैकी म्हणजे फॉर एक्झाम्पल 150पैकी तुम्हाला 90 असतील तर 100पैकी तुम्हाला ते 60% होतात. आणि जे गेट क्वालिफाईड आहेत त्यांनाच फक्त 10% एक्स्ट्रा मिळतील. बाकीचे गेट क्वालिफाईड नाही आहे त्यांना 10% मिळणार नाही. त्यांना 150पैकी तुमचं जे काही कन्वर्ट आहे तो 90मध्ये होईल. आणि बाकी जे गेट क्वालिफाईड आहे त्यांना 100पैकी जेवढे तुमचा स्कोअर होईल तो त्याच्यामध्ये तो तुमच्या जेवढे तुम्ही मार्क्स घेतले असेल त्यानुसार तुमचे वेटेज वाढून जाईल. ठीक आहे. हा झाला EEचा. आणि दुसरं जेईचं असं आहे, जेईमध्ये बरंचसं थोडंसं कन्फ्युजन आहे की जेईमध्ये कसं आहे, विषयाचा पेपर राहतो आणि तो कन्वर्ट होतो 100मध्ये. ठीक आहे. परंतु हा कन्वर्ट होतो 95मध्ये, 100मध्ये कन्वर्ट होत नाही. तो तुमचा 95मध्ये कन्वर्ट होतो. आणि ज्यांचं डिग्री झालं असेल म्हणजे BE झाले असेल त्यांना 2 मार्क्स मिळतात, एक्स्ट्रा मिळतात. आणि ज्यांचं PG झालं असेल त्यांना 3 मार्क्स, म्हणजे असे 5 मार्क्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात. म्हणजे 150पैकी तुमचं 95मध्ये कव्हर होतं, कन्वर्ट होतं. आणि ज्यांचं फॉर एक्झाम्पल माझा डिप्लोमा आहे पण माझं डिग्री पण आहे, म्हणजे BE पण आहे आणि माझं PG पण झालं आहे, तर मला 5 मार्क एक्स्ट्रा मिळतील. आणि जर माझं फक्त डिग्री झालं असेल तर मला 2 मार्क एक्स्ट्रा मिळतील. किंवा PG झालं असेल आणि प्लस डिग्री दोन्ही झाले असेल. आता PG म्हणजे काय, डिग्रीशिवाय PG होत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही जर झाले असेल, PG झालं असेल, तुम्हाला 5 मार्क्स एक्स्ट्रा मिळतील. म्हणजे तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त होऊन जातात. 1-1, 2-2 मार्कांनी सिलेक्शन इथे जाते मित्रांनो. त्याच्यामुळे तुमचं ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला 5 मार्क्स एक्स्ट्रा मिळतील. अन्यथा तुमचा फक्त डिप्लोमा असेल तर तुमचं 100पैकी कन्वर्जन हे 95%मध्ये होते. हे एकंदरीत तुमचं मार्कांचं कन्वर्जन झालं. किंवा कट ऑफ रिलेटेड माहिती द्यायचा प्रयत्न केला मी. कट ऑफचा विचार सध्या तरी करू नका. एवढं लक्षात ठेवा की 150पैकी 90, 95 किंवा त्याच्यावरच घ्यायचा प्रयत्न करा. ओपनचे जे काही कट ऑफ असतात तो तुमचं टार्गेट ठेवा. तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असा 150पैकी कमीत कमी
150पैकी सांगतो, मार्क जे असतात ते 150पैकी असतात. 150पैकी 95 100 घ्यायचा प्रयत्न करा. बाकी तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर ते ऑब्व्हियसली तुमचा कट ऑफ हा कमी येणार आहे. परंतु यावेळेस जेईच्या वगैरे जागा कमी आहे, त्याच्यामुळे कट ऑफ हा अतिशय जास्त येण्याची शक्यता आहे. आणि बाकी एईच्या जागा बऱ्यापैकी, आपण असं नाही म्हणू शकत खूप जास्त आहे, म्हणजे वॅकन्सी त्यावेळेस खूप जास्त काढलीच नाही त्यांनी. परंतु कारण की वॅकन्सी भरपूर आहे, वॅकंट पोझिशन भरपूर आहे महावितरणमध्ये, परंतु वॅकन्सी यांनी कमी काढलेली आहे. त्याच्यामुळे एईचा कट ऑफसुद्धा हाय जाऊ शकतो. 150पैकी कमीत कमी 95 to 100चं टार्गेट ठेवा. त्यापेक्षा कमी टार्गेट घेऊन चालू नका, कुठलीही कॅटेगरी असो. तसंच मित्रांनो 2018-19मध्ये किंवा प्रिव्हियस पेपर जे काही झालेले आहे त्याच्यामध्ये जो एक्झामचं जे काही पॅटर्न आहे किंवा वेटेज आहे कशावर जास्त भर द्यायचा. कारण कसं आहे की इलेक्ट्रिकलमध्ये बघा बेसिक इलेक्ट्रिकलसुद्धा आहे, नेटवर्क ॲनालिसिस किंवा तुमचं पॉवर सिस्टम आहे, डिस्ट्रीब्युशन, ट्रान्समिशन आणि जनरेशन वगैरे. त्यानंतर तुमचं मेजरमेंट आहे, त्यानंतर तुमचं मशीन्स आहे, मशीन्समध्ये मोटर, जनरेटर्स वगैरे, ट्रान्सफॉर्मर सगळे तुमचे मशीन्स वगैरे येतात. त्यानंतर आपलं कंट्रोल सिस्टीम आहे, त्यानंतर ॲनालॉग आहे, डिजिटल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि बाकी तुमचं बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहे. ठीक आहे, तर अशा तुमचा अभ्यास असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला 18-19मध्ये कशावर, कारण की कसं आहे प्रत्येक डिपार्टमेंटनुसार पेपर हा चेंज होत असतो. जे एईचे विद्यार्थी आहेत त्यांचा तयारी भरपूर चांगली असेल, कारण की जेनकोसुद्धा झालेलं आहे, जेनकोमध्ये जेईचीसुद्धा पोस्ट होती आणि ट्रान्सकोमध्ये सुद्धा एईची पोस्ट होती. त्यामुळे विद्यार्थी मित्र खूप तयारीत आहे. महाट्रान्सकोच्या सुद्धा तयारीत आहे. मागच्या आता जी एक्झाम येणार आहे महाट्रान्सको एईची त्यामध्ये, तर त्यामध्ये बघा महापारिषणमध्ये जे काही आपलं एक्सपेक्टेड असतं की पॉवर सिस्टीमवर जास्त येतील, मशीन्सवर जास्त होतील, तर तिथे तसाच पॅटर्न आला होता. परंतु महाजेनकोचा जो जेईचा पेपर झाला, जेईचा तरी बऱ्यापैकी पेपर चांगला होता, म्हणजे एक्सपेक्टेड जे काही पोर्शन असतो त्यावरच होता. परंतु एईचं जे आहे ते त्यांनी खूप जास्त वेगळा काढलेला होता. त्यांनी प्रत्येक पोर्शनमधला थोडा थोडा पार्ट हा घेतलेला होता. तर 18-19मध्ये जे काही पोर्शन होतं किंवा ज्याच्यावर जास्त वेटेज होतं ते मी तुम्हाला सांगतो. बेसिक इलेक्ट्रिकल अँड नेटवर्कवर 10 ते 12 प्रश्न होते 50पैकी बरं, आणि पॉवर सिस्टीमवर 12 ते 15 प्रश्न होते. इलेक्ट्रिकल मशीन्सवर 10 ते 12 प्रश्न होते. इलेक्ट्रिकल मेजरमेंटवर 3 ते 4 प्रश्न फक्त. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲनालॉगवर 4 ते 5 प्रश्न, 2 ते 3 प्रश्न पॉवर इलेक्ट्रॉनिक्सवर. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सवर 1 ते 2 प्रश्न फक्त होते. युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी 3 ते 4 प्रश्न. कंट्रोल सिस्टीम आणि सिग्नल सिस्टीमवर 1-1 प्रश्न असा होता. तुम्हाला पोर्शन इथे फॉलो करणं आवश्यक आहे. माझ्या मते डिस्ट्रीब्युशनमध्ये बघा, हे डिस्ट्रीब्युशनचा पण पेपर देतो आहे, महाडिस्कॉमचा पेपर देतो आहे, म्हणजे आपलं जे काही सबस्टेशन असतं 33/11 kV तिथून तुमचं डिस्ट्रीब्युशन सिस्टम चालू होते. त्याच्यामुळे जॉब प्रोफाईल असतो, तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटची एक्झाम द्या, जो काही जॉब प्रोफाईल असतो त्यानुसार पेपरमध्ये प्रश्न टाकायचा ते प्रयत्न करतात. मी असं नाही म्हणणार की जसं तसा पेपर येतो. तर आपलं 33/11 kVचं जे काही सबस्टेशन आपल्या घराजवळ आपल्याला दिसतं तिथून ती सिस्टीम डिस्ट्रीब्युशनची चालू होते. मग ट्रान्सफॉर्मर येतं, मग डोमेस्टिक लाईन येते वगैरे सगळं येतं. ठीक आहे, तर त्यानुसार तुमचं ते तिथे पोर्शन इथे टाकू शकता. तर माझ्या मते महावितरणमध्ये किंवा महाडिस्कॉममध्ये पॉवर सिस्टीममध्ये डिस्ट्रीब्युशन आणि ट्रान्समिशन सिस्टीमवर सगळ्यात जास्त प्रश्न राहतील. पॉवर जनरेशन असतं, पॉवर जनरेशनवर थोडेसे कंपॅरेटिव्हली प्रश्न हा फार कमी राहील. आणि मशीन्सवर प्रश्न जास्त राहतील. मशीन्समध्ये ट्रान्सफॉर्मर आणि मोटर आणि ट्रान्सफॉर्मर 100% करून ठेवा, त्यावर जास्त प्रश्न येतील. ते जे काही आपलं फॅक्च्युअल प्रश्न आहे ट्रान्समिशनचे आणि डिस्ट्रीब्युशनचे ते येतील फॅक्च्युअल प्रश्न, म्हणजे फॅक्ट बेस्ड प्रश्न. आणि आपलं जे काही बेसिक इलेक्ट्रिकल आहे, बेसिक इलेक्ट्रिकल आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक का म्हणतो मी, कारण की आता सबस्टेशनमध्ये बरेचसे इक्विपमेंट हे इलेक्ट्रॉनिक बेस येत आहे. त्याच्यामुळे बेसिक इलेक्ट्रॉनिक आणि बेसिक म्हणजे बघा पॉवर सिस्टीममध्ये ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन यावर जास्त प्रश्न येऊ शकतात माझ्या मते बरं. आणि त्यानंतर मशीन्समध्ये मोटर्स आणि ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, त्यानंतर बेसिक इलेक्ट्रिकल, बेसिक इलेक्ट्रॉनिक हे 2 म्हणजे झाले 4 पोर्शन म्हणजे पॉवर सिस्टीम, मशीन्स, बेसिक इलेक्ट्रिकल, बेसिक इलेक्ट्रॉनिक यावर जास्तीत जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे. आणि या व्यतिरिक्त अतिशय महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगतो, मागचे जे 2 पेपर झालेले आहे महाजेनको, महाट्रान्सको जे काही झालेले आहे त्यामध्ये अराऊंड 25 क्वेश्चन्स म्हणजे 50पैकी 25 म्हणजे मी तुम्हाला ढोबळ माने सांगतो आहे, कमी जास्त आलेले आहे तिथे. 50% क्वेश्चन हे न्यूमेरिकलचे आलेले आहे, स्पेशली एईसाठी. त्यामुळे न्यूमेरिकल तुमचं स्ट्रॉंग असेल, मी तुम्हाला आता इथे क्लिअर कट सांगतो, जर तुमचं न्यूमेरिकल स्ट्रॉंग असेल तर तुमचं सिलेक्शन आत्ताच झालं. ज्यांचं न्यूमेरिकल स्ट्रॉंग आहे त्यांचं सिलेक्शन इथेच झालं. ठीक आहे, बाकी तुम्ही एक्झाममध्ये कसं काय टॅकल करता ते तुमच्यावर डिपेंड आहे, कारण निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे. यापुढे सुद्धा एखादा व्हिडिओ आपण आता घेऊ, कारण की एका व्हिडिओमध्ये इतकं सगळं कव्हर करणं पॉसिबल नाही आहे. परंतु आपण प्रिपरेशनसाठी जे आणखी वेगवेगळ्या व्हिडिओ घेऊ. परंतु न्यूमेरिकल स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे, स्पेशली एईसाठी. जेईसाठी न्यूमेरिकल खूप जास्त येणार नाही. जेईसाठी 50पैकी 10 ते 15 प्रश्न, हार्डली खूप झाले 15 प्रश्न, त्याच्यावर न्यूमेरिकल येणार नाही. जास्तीत जास्त झाले 15 प्रश्न. आणि एईसाठी स्पेशली मी तुम्हाला सांगतो की 2 पेपर जे आधी झालेले आहेत त्यानुसार तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक मी ऑलरेडी सांगितलेले आहे. परंतु त्यामध्ये साधारण मला असं वाटतं की 20 ते 22 प्रश्न 50पैकी हे न्यूमेरिकलचे येतील असं मला वाटते. ठीक आहे, त्यानुसार तुमची तयारी असणं आवश्यक आहे. आणि आपलं ॲपसुद्धा इंजिनिअरिंग अमोल ॲप, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे, तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. त्यामध्ये एई आणि जेई महाडिस्कॉमचे आणि महाट्रान्सकोचे दोन्हीचे टेस्ट सिरीज आहे. व्हॅलिडिटी 1 वर्ष आपण दिलेली आहे.
ठीक आहे. त्यानुसार तुम्ही त्या टेस्ट सिरीज परचेस करू शकता, जेणेकरून तुम्हाला ते आणि 2 अटेम्प्ट आपण त्याचे दिलेले आहेत. ठीक आहे. आणि अतिशय उत्कृष्ट क्वालिटीची टेस्ट सिरीज आहे, तुम्ही ते बाय करू शकता, परचेस करू शकता. अतिशय चांगला रिस्पॉन्स विद्यार्थी मित्रांनो त्याला आहे, JEE आणि AEसाठी स्पेशली. विद्यार्थी मित्रांनो, साधारण 1 महिना आपल्याकडे आहे. 23 आणि 24 ऑक्टोबरला आपली JEE आणि AEची एक्झाम आहे. तर तुम्हाला माझ्याकडून खूप जास्त शुभेच्छा, कारण की आतासुद्धा बरंच काही होऊ शकतं. तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला असेल, परंतु हा जो 1 महिना असतो हा अतिशय क्रुशियल असतो. आपण या शेवटच्या दिवसाचा कसा वापर केला, कसं ते टाईम आपण युटिलाइज केलं, त्यावर जास्त फोकस असतो. तुम्ही 1 वर्षात काय केलं, 2 वर्षात काय केलं ते सुद्धा महत्त्वाचं आहे, परंतु त्यापेक्षा या एका महिन्यात तुम्ही काय त्याला कसं टॅकल केलं, तुमचा टाईम कसं टॅकल केला, हा अतिशय महत्त्वाचा असतो. डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहा. जे काही आपलं फेसबुक आहे, व्हॉट्सॲप आहे, मित्रमंडळी आहे, आपल्या अभ्यासाची रिलेटेड कोणी असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि बाकी सगळ्या याच्यापासून दूर राहा. जिथून तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी मिळते किंवा निगेटिव्हिटी येते किंवा जे काही रिलेशनमधले आहे, रिलेटिव्हमधले आहे, तिथून थोडंसं दूर राहा आणि आपल्याला एका आयसोलेटेड राहायचा प्रयत्न करा. शक्यतो आयसोलेटेड. तुम्ही ग्रुपमध्ये अभ्यास करत असाल तर फारच चांगलं, 1-2 जणांचा 3 जणांचा ग्रुप असेल तर फारच चांगलं. अन्यथा तुम्ही स्वतःला इंडिव्हिज्युअलीसुद्धा अभ्यास करू शकता. काय अर्धाचं ॲनालिसिस स्वतःच करा आणि स्वतः असं डिप्रेस होऊ नका. डिप्रेस म्हणजे काय की निगेटिव्हिटीमध्ये जाऊ नका किंवा आता माझं सिलेक्शन होईल की नाही होईल, घाबरून जाऊ नका. कारण कसं आहे की महापरीक्षांची वाट बघत होतो आणि एकदम महावितरण आलं. त्या महावितरणमध्ये JEEचे जे विद्यार्थी आहेत ते थोडेसे आता फ्रेशमध्ये, त्यांनी कुठलीच पेपर दिला नसेल, महाजनकोमध्ये मागे दिला असेल, परंतु आता बऱ्याचशा गॅपनंतर ती आलेली आहे महावितरणची एक्झाम. त्याच्यामुळे आणि अकाउंट असिस्टंटसुद्धा अकाउंट असिस्टंटचे विद्यार्थीसुद्धा सध्या फ्रेशमध्येच आहे. त्यांनीसुद्धा चांगली तयारी करा. अकाउंट असिस्टंटचा व्हिडिओ आपण वेगळा घेऊ, सेपरेट व्हिडिओ घेऊ सिलेबसनुसार, त्यावर आपण थोडी काही माहिती देणार आहे. ठीक आहे. तर 1 महिना आपल्याकडे शिल्लक आहे. न्यूमेरिकलचं रिवाईज करा, न्यूमेरिकलच्या पेपर जास्त सॉल्व करा. बँकिंगचे जे काय नॉन टेकचे पेपर आहे, ॲप्टी रिजनिंगचे ते सुद्धा सॉल्व करा. नॉन टेक हा म्हणजे आपला ॲप्टी रिजनिंग जे आणि मराठी जे आहे तो टर्निंग पॉईंट आहे, त्यावर सिलेक्शन डिपेंड आहे. त्याला लाईटली घेऊ नका. वेळ खूप जातो, प्रॅक्टिस खूप पाहिजे. रिजनिंगची प्रॅक्टिस सगळ्यात जास्त पाहिजे, कारण की रिजनिंगमुळे सिलेक्शन जाते. मी तुम्हाला 100% सांगतो. ज्याची जेवढी जास्त प्रॅक्टिस, बँकिंगचे पेपर सॉल्व करा, क्लिरिकल लेवल, PO लेवल जे काही मिळेल ते सॉल्व करा, जास्तीत जास्त सॉल्व करा. दिवसातून 5 तास 6 तास टेक्निकल करा आणि 2 ते 3 तास कमीत कमी नॉन टेकचा अभ्यास सुरू ठेवा कंटिन्युअसली. आणि पेपर जास्तीत जास्त सॉल्व करा. पेपर जास्त सॉल्व केले की आपल्याला आपली लायकी कळते, आपल्याला आपली लेवल कळते, हे लक्षात घ्या. आणि त्यानुसार आपण तसे चेंजेस करू शकतो आपल्या अभ्यासामध्ये. त्यामुळे तुम्ही किती अभ्यास केला परंतु एकही पेपर दिला नाही किंवा एकही टेस्ट पेपर दिला नाही किंवा कुठलाच पेपर दिला नसेल तर तुमचं सिलेक्शन हे कठीण होऊन जातं मित्रांनो, लक्षात घ्या. आमचा अनुभव आहे म्हणून सांगतो, एवढं पोट तिडकीनं तुम्हाला त्यासाठी सांगत असतो. ठीक आहे. आणि बाकी निगेटिव्ह पीपल खूप जास्त आहेत, मी बघितलं आहे, माझा अनुभव आहे तसा. त्यांच्यापासून दूर राहा. निगेटिव्ह ग्रुप्सपासून दूर राहा. व्हॉट्सअप ग्रुप असो, टेलिग्राम ग्रुप असो, इथून दूर राहा. ठीक आहे. आणि स्वतःचं ॲनालिसिस स्वतः करून त्यानुसार आपलं अभ्यासाचं प्लॅनिंग पुढच्या 1 महिन्यामध्ये करा किंवा जे काही 20-25 दिवस आपल्याकडे शिल्लक आहे त्यामध्ये करा. हॉल तिकीट हे एक्झामच्या 8 दिवस आधी 100% येऊन जाईल, त्याचं टेन्शन घेऊ नका. ते एक तर तुम्हाला वेबसाईटवर येईल mahadiscom.in वर किंवा तुम्हाला मेलसुद्धा येईल त्याचा. ठीक. आशा करतो मित्रांनो मी बऱ्यापैकी जास्तीत जास्त माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. अभ्यास सुरू ठेवा, कुठल्याच गोष्टीमध्ये अडकू नका आणि आपला फोकस फक्त आपली एक्झाम डेट ठेवा आणि त्यानुसार तुमची तयारी सुरू ठेवा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून पुढचे जे महत्त्वाचे अपडेट्स आपण देत राहतो ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.